मलकापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 85,36,000चा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक श्री गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर शहर पोलिसांना नॅशनल हायवे 53 वरून भुसावळकडे जात असलेल्या एक आयशर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीस दलाने तत्काळ कारवाईस प्रारंभ केला आणि माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांना कळवून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मलकापूर स्टेशनचे अधिकारी श्री गजानन कवळासे, श्याम कपले, दिलीप रोकडे, आनंद माने, शेख आसिफ, योगेश तायडे, संतोष कुमावत व नवल राठोड यांच्यासह पोलिसांचे पथक नॅशनल हायवेवर यादगार हॉटेलच्या जवळ तैनात झाले. पोलिसांना मिळालेल्या वाहनाच्या क्रमांकावरून ट्रक येत असताना पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला. ट्रक थांबवल्यानंतर चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव शहीद रहमत, वय 37, राहणार मेवात, हरियाणा असे सांगितले, परंतु त्याचे उत्तर अव्यक्त आणि गोंधळलेले होते. यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकची मागील गेट उघडून तपास केला असता त्यावर एक सील लागलेला दिसला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि शासकीय पंचांना उपस्थित करून त्या वाहनाचे सील तोडले आणि गाडीतील मालाची तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.